24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते आणि आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध विषयांवरती तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत ती मूळ व्याध समज आणि गैरसमज आणि वेदना रहित शस्त्रक्रिया या विषयावर। आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर जयसिंग शिंदे। डॉक्टर जयसिंग यांचं आमच्या स्टुडिओमध्ये मी खास स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर जयसिंग शिंदे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर जयसिंग हे पुण्यातील प्रख्यात सर्जन आहेत। पोटांच्या तक्रारी, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी तसंच मूळ व्याध यामध्ये ते निष्णात आहेत। त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलंय। कोलॅटरल सर्जरी हा त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्टेपलर सर्जरी सारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया भारतात सुरू करण्याचं श्रेय डॉक्टर जयसिंग शिंदे यांना जातं। इटलीतून त्यांनी यांचं प्रशिक्षण घेतलं असून आतापर्यंत 3000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या। ते पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्याकडे असलेला वैद्यकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या रुग्णांना तर फायदेशीर ठरलाच आहे, तसाच तो तुम्हालाही फायदेशीर ठरू शकतो। तेव्हा आपण अधिक माहिती त्यांच्याकडनं याविषयी जाणून घेऊया, तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थात आज आपण मूळव्याधाबद्दल चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर मूळव्याध किंवा पाईल्स म्हटलं की थोडीशी धाकधूक निर्माण होते त्या पेशंटला। म्हणजे मूळव्याध म्हणजे नेमकं काय असतं किंवा पाईल्स म्हणजे नेमकं काय असतं त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? खरं पाहिलं तर आपल्याला गुदद्वार ज्याला एनस आपण म्हणतो, आपल्या सर्वांना त्या कॉम्प्युटरवर तुम्हाला दाखवता येईल मला। तर साध्या कमी जास्त प्रमाणात आकुंचन पावतात आणि एक्सपांड होतात आणि आपल्याला कंट्रोल, फुल कंट्रोल देतात। म्हणजे गॅस आणि लिक्विड सुद्धा आपले कंट्रोल व्हायचं कारण मध्ये ह्या एनल कुशन्स किंवा गाद्या, ह्या गाद्या जेव्हा मोठ्या होतात आणि ढळतात, खाली येतात, ह्या चित्रात पाहिल्याप्रमाणे खाली येतात, तेव्हाच आपण त्याला मूळव्याध म्हणतो। आणि अर्थातच मूळव्याध जेव्हा होतो तेव्हा वेगवेगळी लक्षणं देखील दिसायला सुरुवात होते। मग नेमकी ही लक्षणं काय आहेत आणि ह्या मूळव्याधाची कारणं काय असू शकतात त्याविषयी काय सांगाल? आपल्याला जेव्हा मूळव्याध जेव्हा मूळव्याध फक्त मूळव्याध असतो त्यावेळेस वेदना नसतात, पण रक्तस्राव होत असतो। प्रत्येक वेळेस शौचालयाला गेल्यानंतर रक्तस्राव होतो, त्या ठिकाणी खुपतं। जेव्हा आणखी ॲडव्हान्स होतो त्या ठिकाणी जखम होऊन ते कोंब हाताला लागू शकतात, याला आपण मूळव्याध म्हणतो। कित्येकदा याच्याबरोबर दुसऱ्या फिशर किंवा कातरा ह्या गोष्टी सुद्धा असू शकतात, पण मूळव्याध जर फक्त असेल तर पेनलेस ब्लिडिंग किंवा रक्तस्राव आणि खाली कोंब लागणे ही मुख्य लक्षणं मूळव्याधाची आहेत। बरोबर आहे। अर्थातच लक्षणं तर तुम्ही सांगितली, त्याचबरोबर अनेकदा असू तर रक्तस्राव तर होतोच, पण जळजळ देखील त्या भागामध्ये आपल्याला जाणवते। तर अशा वेळेस त्या पेशंटने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, ही पहिली स्टेप असते अशा वेळेस? तर खरं पाहिलं तर मूळव्याधाचं मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता आहे आणि बद्धकोष्ठता जर आपण टाळली, ती टाळण्यासाठी आपण आहारात रेशमी हाय फायबर डाएट, भरपूर पाणी पिणे, बद्धकोष्ठता टाळणे, ह्या गोष्टी जर टाळल्या तर मूळव्याधापासून आपण बचाव करू शकतो। पण जेव्हा आग वगैरे जेव्हा होते त्या रक्तवाहिन्या किंवा त्या एनल कुशन्स आहेत त्याच्यावरती घर्षण होऊन जखमा होतात आणि त्या जखमामुळे स्वच्छतेच्या वेळेस आग होते। बरं, म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने हे खरं तर ही प्रक्रिया सुरू होते आणि अर्थात ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये। तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खरं तर याचं ऑपरेशन किंवा जर काही उपचार असतील तर ते करून घेणं आवश्यक आहे। कारण की आपण बघतो गल्लोकली आजकाल भगंदर असेल, मूळव्याध असेल ह्याच्यावरती उपचार केले जातात, मात्र अनेकदा ते उपचार करताना अनेकदा त्या पेशंटला त्रासही होतो आणि त्याचा विपरीत परिणाम पुढे जाऊन त्यांना सोसावा लागतो। तर ह्याची देखील काळजी खरं तर पेशंटने घेतली पाहिजे। त्याचबरोबर निदानाविषयी मला विचारायचे, एकूणच हे निदान कसं करायचं आणि अर्थातच तुम्ही काय सांगाल याविषयी? प्रत्येक पेशंट स्वच्छतेच्या ठिकाणी काही जखम असली किंवा त्रास झाला की तो मूळव्याध हे स्वतःच डायग्नोज करून टाकतो। बरोबर, हे चुकीचं आहे। त्रास होण्याचे अनेक कारणं असू शकतात, तिथे मूळव्याध असू शकतो किंवा तिथे कातरा असू शकतो, फिस्टुला किंवा ॲब्सेस असू शकतो, बगिंदा असू शकतो। तर हे तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून खरं हे काय आहे, आपल्याला कशाचा त्रास आहे ह्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे। भीतीपोटी डॉक्टराला टाळणे हे चुकीचं ठरेल।
बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरांना टाळणे हे तर चुकीचंच ठरतं, पण अनेकदा असं होतं की गुदद्वारा संदर्भातले काही आजार किंवा विकार असतील तेव्हा डॉक्टरांकडे जाणं हे थोडं त्यांना लाजिरवाणं वाटत असतं. तर अशा पेशंट्सना किंवा अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? कारण की अनेकदा लाजिरवाणं वाटल्यामुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा विपरीत परिणाम पुढे जाऊन त्यांना भविष्यात सोसावा लागू शकतो. मी असा सल्ला देईल की आपल्याला जो काही त्रास होतोय तो लपवून ठेवून काही बघा होणार नाहीये. तर प्रांजळपणे जाऊन डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन आपलं निदान तेच आहे ना, आपल्याला एखादा कॅन्सर वगैरे नाही ना हे पण तपासून घेऊन डायग्नोज करणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर अंगावर काढून तो रोग वाढेल, कमी होणार नाहीये. आणि शक्यतो तज्ज्ञ डॉक्टरकडे जावं, कारण की गल्लीबोळात किंवा प्रत्येक शहरात बोंधू किंवा क्वॅक ज्याला आपण म्हणतो ही लोकं असतात आणि ही लोकं अर्धवट ट्रीटमेंट, अर्धवट प्रशिक्षण, त्याच्यामुळे त्याचा फायद्यापैकी तोटाच जास्त होऊ शकतो. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. लाज बाळगायची कारण नाही, त्याचा तुमचा काही दोष नाहीये हे लोकांच्या मनातून काढलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो नक्कीच फार महत्त्वाचा आहे, कारण की अनेकदा लाज वाटते, त्यामुळे आपण डॉक्टरांकडे अशा गोष्टींसाठी जाणं टाळतो. मात्र कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल असतात, तर त्या नक्कीच त्याच्यावरती उपचारही आता उपलब्ध आहेत आणि तुमच्याकडे जे उपचार आहेत ते वेदनारहित आहेत याविषयी देखील मला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अजून एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे बद्धकोष्ठतेचा. बद्धकोष्ठता ही वारंवार जर होत असेल तर मग आपल्याला मूळव्याध होण्याचे चान्सेस जास्त असतात का? हो. आपण बद्धकोष्ठता जेव्हा होते त्यावेळेस आपले मोशन कडक होते, मऊ घात नाही, कडक होते. आपल्याकडून पाणी कमी पिलं जातं, बैठा असतंय, आपण फास्ट फूड खातो, ह्याच्यामुळं मल्ल कडक असतो आणि हा कडक मल्ल जेव्हा मोशन जेव्हा खाली येते त्यावेळेस त्याच्या भेगा पडतात, प्रेशर पडतं, आपण कुंथून लोक मोशन करतात, त्यामुळे जखमा होतात आणि त्याच्यामुळे मूळव्याध वाढत जातो. बद्धकोष्ठता हे मुख्य कारण आहे. ते टाळण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या जेवणात, जीवनशैलीमध्ये काही बदल घडवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे नुसते उपचार करून भागणार नाहीये, तर जीवनशैलीतले जे आपण आहारात जे नेहमी खातो त्याच्या व्यतिरिक्त जरा आहार, फायबरयुक्त आहार खरं तर खाल्ला पाहिजे आणि त्याविषयी देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी मला एकूणच गुदद्वाराची रचना नेमकी कशी असते आणि त्याविषयी काय सांगाल? हे जर चित्र आपण पाहिलं, वरचं चित्र, तर गुदद्वाराचा सोपटचा गुदद्वार किंवा आपण ज्याला एनएस म्हणतो ह्याच्यात दोन भाग आहेत. एक झिगझॅग लाईन आहे, ही जर झिगझॅग लाईन आहे, हा जो खालचा भाग आहे हा वेदनाशील असतो, संवेदनाशील असतो, त्यामुळे इथं काही केलं तरी वेदना फार होतात. ही झेड लाईन किंवा डेंटेड लाईन आपण ज्याला म्हणतो, ह्याच्या वरच्या भागात जर काही केलं हा वेदनारहित भाग असतो, संवेदना मुक्त असतो, त्यामुळे इथं काही केलं तर वेदनारहित होतं. इथं काही केलेलं वेदना देतात, त्यामुळे इथं आपल्याला कातरा झाला किंवा मूळव्याध खाली असं गचकलं तरी वेदना होतात. पारंपरिक शस्त्रक्रिया हे कापून काढले जातात, हे कोंब कापून काढले जातात, त्यामुळे शस्त्रक्रिया वेदनाशील भागात होते, त्यामुळे वेदनाशील असते. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की पारंपरिक जी शस्त्रक्रिया चालत आलेली आहे ती थोडीशी वेदना देते आणि त्यामुळे अनेकदा हॉस्पिटलमध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस राहावं लागतं. मात्र जर आपण तुमच्या पद्धतीने म्हणजे स्टेपलर पद्धतीने जर ह्याच्यावरती उपचार केले तर नक्कीच एकच दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं, नंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकतात. आपण ह्याविषयी देखील तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीने हे खरं तर उपचार तुम्ही करतात. बेसिकली लोक आमच्याकडे येण्याचं टाळतात. त्यांना वाटतं की डॉक्टरकडे गेलं की तो, सर्जनकडे गेलं की तो शस्त्रक्रिया सांगतो. याचं कारण म्हणजे जेव्हा पेशंटला आजार होतो, जेव्हा दुसरा कुठलाही पर्याय चालत नाही, सर्व उपाय करून थकलेला असतो, त्यावेळेस तो आमच्याकडे येतो. तर त्यावेळेस त्याच्या मूळव्याधाची स्टेज ह्या ह्याच्याप्रमाणे स्टेज 3 ला गेलेले असतं. स्टेज 1 मध्ये फक्त रक्तस्राव होतो, ह्या स्लाइडवर दिसतंय तुम्हाला, फक्त रक्तस्राव होतो. स्टेज 2 मध्ये हे मूळव्याध खाली येतात, पण मोशन झाल्यानंतर ते आपोआप वरती जातात आणि स्टेज 3 मध्ये हे मूळव्याध
खाली आलेले परत जात नाहीत, बोटाने ढकलून सुद्धा ते जात नाहीत, अशा स्टेजला आपण थर्ड स्टेज म्हणतो. ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर पहिला स्टेज 1 आणि 2 ह्या चित्रात पाहिल्याप्रमाणे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, जेवणात काय सुधारणा केल्या, थोडीशी औषधं आणि मलम वापरलं तर शस्त्रक्रियाची गरज पडत नाही. बरोबर. स्टेज 1 आणि 2 मध्ये बिगर शस्त्रक्रियाचं आणि अगदीच लागलं तर इंजेक्शन, क्लिओथेरपी, बँडिंग, DGHAL किंवा फोटोकोॲग्युलेशन करून आपण त्याचे दुष्परिणाम थांबवू शकतो. हे लवकर आलं तर आमच्याकडे जर रुग्ण लवकर आला तर बिगर शस्त्रक्रियेचं सुद्धा आम्ही स्टेज 1, 2 मध्ये ट्रीटमेंट करू शकतो. अडचण अशी होते की तो टाळतो, पण तो आमच्याकडे येतो त्यावेळी स्टेज 3 आणि 4 असते. त्या स्टेज 3 ला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. त्यामुळं म्हणजे लवकरात लवकर उपचारांकडे वळणं फार आवश्यक आहे. वेळेत आला तर शस्त्रक्रिया टळू शकते. बरोबर आहे. म्हणजे पुढे होणारा जो त्रास आहे, वेदना आहेत, त्या नक्कीच तुमच्या होणार नाहीत पुढे भविष्यात जाऊन. तर नक्कीच खरं तर ज्यांना कोणाला मूळव्याधाचा त्रास असेल त्यांनी लवकरात लवकर उपचारांकडे वळावं. कुठेही लाज वाटण्याची गरज नाहीये, कारण की डॉक्टर अर्थातच डॉक्टरांकडे जर उपचार घेतले तर नक्कीच फरक पडू शकतो. अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की सुरुवात जेव्हा होते तेव्हा उपचारांकडे वळलंच पाहिजे, पण त्याचबरोबर अनेकदा असं होतं की ह्याच्यातील पण वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात मूळव्याधामध्ये. मग ते नेमके कोणते आहेत? आता आपण जे सांगितलं की मूळव्याध जेव्हा फक्त आतील अंगात येतो, इथं जर ह्या चित्रात जर तुम्ही पाहिलं जर मूळव्याध फक्त ह्या रेषेच्या वरती असतो जेव्हा त्याला आपण आंतर मूळव्याध म्हणतो. जेव्हा फक्त बाहेर असतो बाह्य मूळव्याध म्हणतो. पण जेव्हा असं दोन्हीकडे आत आणि बाहेर मूळव्याध येतात त्याला आंतरबाह्य रुग्ण म्हणतात किंवा इंटरनल एक्सटर्नल पाईल्स म्हणतो. नाव दिस इज स्टेज 3 पाईल्स आणि ह्याला शस्त्रक्रियाच्या शिवाय उपाय नाही. पहिल्या 2 स्टेजमध्ये आपण शस्त्रक्रिया अवॉइड करू शकतो, औषधांनी बरा करू शकतो. स्टेज 3 आणि 4 ला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आणि ऑपरेशन म्हटल्यानंतर ऑपरेशन 2 पद्धतीने आपल्याला करता येतं. एक तर पारंपरिक पद्धतीने ओपन सर्जरी ज्याला, आणि दुसरं म्हणजे स्टेपलर सर्जरी. बरोबर. आणि या स्टेपलर सर्जरी विषयी आपल्याला अजून जाणून घ्यायचंय डॉक्टर तुमच्याकडनं, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय मूळव्याध, समज, गैरसमज आणि वेदनारहित शस्त्रक्रियेविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर जयसिंग शिंदे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच स्टेपलर शस्त्रक्रियेविषयी मला जाणून घ्यायचे, कारण की ही अतिशय चांगली शस्त्रक्रिया आहे. एकतर पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा देखील आजकाल आता तुमच्याकडे येणारे पेशंट आहेत ते स्टेपलर शस्त्रक्रियेकडे वळतात. याचा नेमका अर्थ काय होतो आणि ह्या शस्त्रक्रियेमुळे नक्कीच वेदना कमी होतात का? हो, ह्या स्लाइड जर आपण पाहिल्या, मी सांगितल्याप्रमाणे याची गुदद्वाराची रचना अशी आहे की खालचा जो साधारण 1 इंच भाग आहे हा संवेदनाशील असतो. त्यामुळे इथं काही केलं, इव्हन आपल्या मोशन हार्ड आली आणि घर्षण झालं तरी वेदना होऊ शकतात. बरोबर. आणि वरचा जो भाग आहे या डेंटेड लाईनच्या वरती हा संवेदना रहित असतो. त्यामुळे इथं काही केलं तर वेदना होत नाही. तर ह्याचाच आपण फायदा घेऊन पारंपरिक शस्त्रेत हे कोंब असे कापले जातात, त्याच्यामुळं 3 जखमा होतात. त्याच्यामुळं साधारण 3 ते 4 दिवस हॉस्पिटलला राहावं लागतं. जखम बघायला 2 ते 3 आठवडे लागतात. त्यामुळे रुग्ण म्हणतात की आजार परवडला पण तो उपाय नको, कारण की उपाय इतका भयानक आहे. त्यामुळे लोक बोंदूकडे जातात किंवा घरीच आपलं बसून काही उपचार करत घेतात, घरगुती उपचारांकडे जातात. त्याच्यामुळे आम्ही संशोधन करून ही स्टेपलर शस्त्रक्रिया अवकसित झाले, इन्व्हेंट झालेले आहे. आणि त्याचे फायदे तर त्या शस्त्रक्रियात काटछाट होत नाही. ते घसरलेले जे मूळव्याध आहेत ते वरती ढकलले जातात. ह्याच्यात दिसतंय आपल्याला, त्या वरती जातात आणि मग ती गन वापरून असा ही ती गन आहे, ही स्टेपलिंग गन आहे. ह्या गननी एकाच वेळेत साधारण गोल आकाराचा जो म्युकस मेम्ब्रेन आहे 3 ते 4 सेंटीमीटर वेदना रहित भागातला काढला जातो. त्यामुळे वेदना होत नाही. तो कोंब आला असतो, ह्या गननी तो काढला जातो. आणि त्याच्यामुळे कट करून असा पीस काढणे आणि तो लगेच शिवणे हे शक्य आहे. आणि त्यामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित आहे. मुख्यतः तुम्हाला सांगितलं ते संवेदना नसतील अशा भागात केली जाते. त्याच्यामुळं
ही शस्त्रक्रिया वेदनारहित आहे आणि एंड रिझल्ट हे तुम्ही बघताय की इथे कुठेही बाहेर जखम नाहीये. पारंपरिक पद्धतीत जसं जखम होते इथं जखम होत नाही. जे स्टेपल लाईन आहे ते वरती आहे. मूळव्याध कट केले जात नाहीत पारंपरिक पद्धतीप्रमाणे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया फार पॉप्युलर आहे, रुग्णाला फार सोयीस्कर आहे आणि त्याच्यामुळं ही शस्त्रक्रिया मी साधारण 2001 सालापासून करत आलेलो आहे. अँड आय हॅव डन मोर दॅन 3000 केसेस अँड द रिझल्ट्स आर एक्सिलेंट. आणि मला वाटतं की भारतात ही शस्त्रक्रिया तुम्हीच आणलेली आहे. अजून एक महत्त्वाचा ह्या अनुषंगाने प्रश्न असा विचारायचा आहे की हे केवळ एक्सटर्नल पाईल्ससाठी आहे का इंटरनल पाईल्ससाठी देखील ही शस्त्रक्रिया करू शकतो? ही शस्त्रक्रिया आपण एक्सटर्नल पाईल जर मऊ असतील, त्यात रक्ताच्या गाठी झाल्या नसतील तरी सुद्धा ही जेव्हा आपण स्टेपलर वरती लावू त्यावेळेस त्या रक्त जर पातळ असेल त्यात गाठी नसतील तर ते वरती खेचले जातात, पूर्ण स्थितीला जातात आणि ही शस्त्रक्रिया त्यावेळेस पण करता येते. बरं, म्हणजे दोन्हीसाठी ही शस्त्रक्रिया उत्तम आहे. उत्तम आहे. आणि कुठल्या म्हणजे साधारणतः किती तास लागतात, वेळ लागतो? साधारण 35 ते 40 मिनिटात ही शस्त्रक्रिया होते. मग ह्याला भूल वगैरे दिली जाते? याला लोकल खाली करता येतं किंवा स्पायनल अनेस्थेशिया किंवा संपूर्ण भूल ह्याला द्यावी लागते. पण अगदीच जर पेशंट क्रिटिकल असेल तर लोकल अनेस्थेशिया देऊन सुद्धा ही शस्त्रक्रिया करता येते. बरोबर, म्हणजे थोडक्यात एक तर सोपी शस्त्रक्रिया आहे आणि जास्त वेळ तुम्हाला हॉस्पिटलमध्ये थांबण्याची पण गरज नाहीये. आणि पुढे जाऊन मग ह्या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर, कारण की जेव्हा आपण पारंपरिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे असतो. मात्र जर ही अशा प्रकारची शस्त्रक्रिया ज्यांनी करायची आहे ज्यांना, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे का? त्यासाठी आपण ह्या हे जे चित्र दाखवत आहे तर याच्यात आपल्याला दिसतं की पहिल्या चित्रात पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे जखम आहे, ही जखम बरी व्हायला साधारण 2 ते 3 आठवडे लागतात. हॉस्पिटलमध्ये 3 ते 4 दिवस राहावं लागतं. रक्तस्राव, पेन, त्याच्यानंतर त्याला काळजी घ्यावी लागते, शेक घ्यावे लागतात. ह्या सगळं पारंपरिक पद्धतीचे दुष्परिणाम आहेत आणि परत होण्याची पण शक्यता असते. त्याच्या उलट पारंपरिक पद्धतीने जर आपण बघितलं तर बाहेर जखमच नसते. त्याला एकच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, जखम नसते, तो 4थ्या दिवशी साधारण कामाला जाऊ शकतो आणि नंतर फारशी त्याला काय काळजी घ्यावी लागत नाही, जखम नसते. त्यामुळे रक्तस्राव होणे, पेन होणे हे कुठल्या प्रकार होत नाहीत. त्याच्यामुळे ही सुटसुटीत शस्त्रक्रिया आहे आणि लोकांना पण ही फार आवडते. मूळव्याधाचा रुग्ण हसत कधी घरी जाताना पाहिलेला नाही पारंपरिक पद्धतीने, पण ह्या पद्धतीने शस्त्रक्रियेनंतर पेशंट रुग्ण हसत घरी जातो. हा एक याचा मोठा आम्ही अनुभव घेतलेला आहे. बरोबर, आणि मोठा एक फायदा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की जे वेदना होतात त्या खरंच म्हणजे एखाद्या गर्भवती स्त्रीला जेव्हा बाळ होत असतं त्याच्या वेदना जशा होतात तशाच काहीशा ह्या प्रमाणातल्या वेदना असं म्हणतात अनेक लोक. तर नक्कीच ह्या वेदना ह्या स्टेपलर पद्धतीने जर शस्त्रक्रिया केली तर होत नाहीत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर मला एकूणच बद्धकोष्ठता टाळायची असेल तर नेमका आहार कसा घ्यायचा त्याविषयी तुमच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण मूळव्याध, समज, गैरसमज आणि वेदनारहित शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घेतोय. डॉक्टर जयसिंग शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याचकडून आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतोय. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, अर्थातच तुम्ही स्टेपलर शस्त्रक्रियेविषयी सांगितलंच आणि ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नाहीये असा देखील याचा एक मोठा फायदा आहे. खरं तर त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? ह्याचं जर व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेलं असेल तर ही शस्त्रक्रिया अगदी 15-20 मिनिटात सुद्धा करता येते आणि त्याला कॉम्प्लिकेशन जनरली काही होत नाहीत. नेहमीचे इफ द डॉक्टर इज ट्रेन्ड there won't be any problems and complications and it is straightforward, easy to perform also. आणि शस्त्रक्रिया इतकी स्टेप वाईज बनवलेलं आहे डॉक्टर अँटोनियो लोंगोनी की याच्यात चुका होणं अवघड आहे. नक्कीच. आणि अर्थातच आपण मगाशी बद्धकोष्ठतेबद्दल बोलत होतो, कारण की बद्धकोष्ठता जर निर्माण झाली तर आपल्याला वारंवार जर बद्धकोष्ठता होत असेल तर मूळव्याध होणारच हे आहेच. पण मग बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आपण नेमका आहार कसा घ्यावा त्याबद्दल काय आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आपण एक तर जेव्हा आपल्याला शौचालयाला जायची इच्छा होते तर ती टाळू नये, लांबू नाही.
त्याच्यामुळे काय होतं, मल साठून त्यातलं पाणी आणखी ऑब्झर्व करून घेतलं जातं आणि मल कडक होतात आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला जोर लावावा लागतो. आतल्या गुदद्वाराच्या नाजूक रक्तवाहिन्यांना घर्षण होतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मूळव्याधाची सुरुवात होते. दुसरं म्हणजे की आपण बद्धकोष्ठता होऊ नये ह्याच्यासाठी पालेभाज्या खाणं, दररोज जेवणात एखादी तरी पालेभाजी पाहिजे. सॅलेड्स खाव्या. फायबर हाय डाएट शुड बी देअर. अवॉइड फास्ट फूड्स, जे आता सर्वच फास्ट फूडच घेतात ते आपण अवॉइड करायला हवे. फार तिखट, लोणची, तळलेले पापड, मिरची हे थोडंसं सांभाळून घ्यावं. पाणी भरपूर प्यावं आणि समजा एखाद्या काही झाला त्रास तर लगेच एखादं बल्क लॅक्सेटिव्ह घ्यायला हरकत नाही किंवा लोकल ऑइंटमेंट, अनेस्थेटिक ऑइंटमेंट मिळतात तेच एनसच्या ठिकाणी लावायला हरकत नाही. तर इफ यू अवॉइड कॉन्स्टिपेशन, थोडासा व्यायाम, नॉट टू सिट ऑन टू लॉंग ऑन द टॉयलेट, संडासमध्ये बसून आपला पेपरपासून अर्धा तास काढलाय आणि कुंथणे हे जर टाळलं तर आपण बद्धकोष्ठता आणि मूळव्याध बऱ्यापैकी कंट्रोल किंवा टाळू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने जर आपण आहार ठेवला आणि त्याचबरोबर इतर काही गोष्टी, स्वच्छता देखील ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला मूळव्याधाचा त्रास होणार नाही. आणि जर आपल्याला झालाच मूळव्याधाचा त्रास तर स्टेपलर शस्त्रक्रिया आता उपलब्ध आहे आणि पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच आपले प्रेक्षक यांनी नंबरही नोट डाऊन करून घेतले असतील. ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांनी जरूर तुमच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.